जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित. भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरम. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आज 4 डिसेंबर. बघता बघता डिसेंबर महिना सुरू झाला आणि आपण पसायदानाकडे आता आज वाटचाल करणार आहोत. पण 92 ओव्या झाल्यानंतर वामनराव देशपांडे यांनी जे प्रत्येक अध्यायाचं काहीतरी एक पार्श्वभूमी सांगितलेली आहे किंवा एका टप्प्यावर आल्यावर जे जे काही घडतं त्याच्याबद्दल फार सुंदर असं विवेचन केलेलं आहे. आणि ते आपल्याला 8 दिवसापूर्वी आपण थोडक्यात पाहिलेलं होतं. पण आता ती लिंक पुन्हा यावी म्हणून पुन्हा एकदा सांगणार आहे. 18वा अध्याय तशा अर्थानं संपलेला आहे. काल आपण पाहिलं की या जगामध्ये सगळ्या अशक्य गोष्टी शक्य झाल्या असतात, पण या गीतेचं सार सांगणं, त्याचं विवरण करणं हे अतिशय कठीण काम भगवंतांकडून म्हणजे गुरुदेवांकडून ज्ञानदेवांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी केवळ निमित्त मात्र आहे. ग्रंथकर्तृत्वाविषयी माझ्याकडं पाईक पण आहे, म्हणजे मी सेवक म्हणूनच राहणार आहे. कारण सद्गुरूंची कृपादृष्टी माझ्यावर अखंड बरसत राहो. मला केवळ तुझाच आशीर्वाद हवा असं ज्ञानदेवांनी काल 92व्या ओवीत म्हटलेलं होतं. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पाईकपण. इथं माझं फक्त पाईकपणच उरलं, सेवकपणच उरलेलं आहे. सगळं तुम्हीच केलेलं आहे. तुमचे केले म्हणजे तुम्हीच केलेलं आहे. हे सगळं धर्मसंकीर्तन माझ्याकडून करवून घेतलेलं आहे. मी केवळ तुमचा सेवक आहे आणि निमित्त मात्र झालेलो आहे मी फक्त. पण सद्गुरू राया, तुमची जर कृपा नसती तर मी हे काहीच करू शकलो नसतो. म्हणून मला तुमचे अखंड आशीर्वाद हवेत. भगवंताची कृपा असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. याचा प्रत्येक क्षणी प्रत्यय येत असतो, प्रत्येक क्षणी प्रत्यय येत असतो. ज्ञानोबा हे सगळं झाल्यावर आसनावरून उठले. सद्गुरू निवृत्तीनाथांपाशी आले. त्यांनी आपल्या गुरूंना साष्टांग नमस्कार केला. सद्गुरूंचे दोन्ही चरण अगदी घट्ट पकडून ठेवले. आनंदाश्रूंनी सद्गुरू चरण धुतले किंवा त्याच्यावर अभिषेक केलेला. निवृत्तीनाथांनी सुद्धा ज्ञानदेवांना अलगद उठवलं. त्यांना आपल्या कुशीत घेतलं. त्यांच्या मुखावरून हात फिरवला. आई कसं बघा लाडकपणानं आपल्या मुलानं जर एखादी काही छान कृती केली असेल, काही पराक्रम केला असेल, कुठे यश मिळवलं असेल की अगदी ती कुरवाळते आपल्या गालावरून, त्याचा हात फिरवते, सगळं प्रेम ओतते ती तिच्यामध्ये. तसं आईच्या मायेनं त्यांनी अगदी त्याला वात्सल्यानं थोपटलं, कुरवाळलं. ज्ञानदेवांचा सुद्धा ऊर भरून आला. त्याला एकदम आईची आठवण झाली.
हा मी प्रसंग सांगितला होता परवा. आणि ते सारखे म्हणायला लागले, सद्गुरू राया, तुझ्या असीम कृपेमुळं हा ग्रंथ सोहळा सिद्धीला गेला बरं. तू माझ्याकडून हे गीताभाष्य करून घेतलंस. हे अक्षर वैभव तू निर्माण केलंस. माझ्यापाशी फक्त सेवक पण शिल्लक राहिले. दादा, वाटलं आज हा ग्रंथ सोहळा पूर्ण झाला. हे पाहायला तात आणि माता हवी होती नाही का, माय हवी होती. आज भाद्रपद वद्यषष्ठी, मी सांगितलं होतं त्या दिवशी की हा ग्रंथ त्या दिवशी त्यांचा पूर्ण झाला होता, भाद्रपद वद्यषष्ठीला. आपलं जर हे नियोजन असतं तर कदाचित त्यावेळपर्यंत आपण संपू शकलो असतो. पण आता चंपाषष्ठी आलेली आहे, कुठल्या तरी षष्ठीचा योग येणार आहे आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्ये समाधान मानूया. 6 वर्षापूर्वी त्यांचे माय आणि तात हे जलसमाधी घेऊन देवाघरी गेलेले आहेत. आणि त्यांनी फक्त जाताना निवृत्तीनाथाचा निरोप घेतलेला होता, कारण तो एकटाच जागा होता. आपण ज्ञानेश्वर समाधीमध्ये त्या दिवशीच्या प्रसंगात सगळं पाहिलेलं होतं. आणि त्यावेळेला सांगितलं होतं त्यांनी की सगळं या तिन्ही बाळांना, मुलांना सांभाळ बरं. ज्ञानोबाच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. मला तर खरं काहीच नको असं ज्ञानदेव म्हणतायत, पण या क्षणी फक्त मला त्यांची इच्छा, त्यांचं दर्शन होण्याची इच्छा. कुणालाही बघा, आपल्या आयुष्यातल्या उच्च घटकेच्या वेळेला, आनंदाच्या क्षणी खरोखर आईवडिलांसारखं दुसरं परमदैवत नाही आणि त्यांची आठवण येतेच येते. मलासुद्धा हे सगळं चालू आहे, संपत आले. आज एक जणीनं विचारलं, ताई तुमचं झालं का ते योगाचा क्लास? त्यांना वाटलं योगाचा क्लास तो झाला का पूर्ण? तर म्हणलं नाही, आज आता दुपारी आहे म्हटलं. पण आता ही इतकी संपण्याची, म्हणजे आपण फक्त वाचतोय, त्याचा आस्वाद घेतोय, समजून घेतोय, तरी आपल्याला इतका ऊर भरून येतोय. मग ज्यांनी ती रचना केली, ज्यांनी सगळं लिहिलं, ज्यांच्या प्रतिभेनं सगळं सरसर काव्य निर्माण झालं, त्यांना तर तेवढं किती कृतकृत्य वाटलं असेल. आणि म्हणून त्यावेळेला तू म्हणाला होतास दादा, एकदा दादा म्हणतो, एकदा गुरु म्हणतो की उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे. अरे ज्ञानदेवा, समोरच्या गाभाऱ्याकडं पहा, तुझी दिव्यदृष्टी तिथं केंद्रित कर. तुला तात आणि माय दोघांचे दर्शन घडेल. ज्ञानदेवांनी गाभाऱ्याकडं पाहिलं, त्यांना आपले तात आणि माय दिसलेले आहेत. ज्ञानदेव चटकन गाभाऱ्याच्या दिशेनं गेले. आई वडिलांना साष्टांग नमस्कार घातलेला आणि देवळातल्या सगळ्या घंटा आपोआप वाजायला लागल्या. अचानक सगळीकडे मोगऱ्याचा सुगंध पसरला. वातावरण भारावून गेलं. रुक्मिणीनं, ज्ञानदेवांच्या मातेनं, ज्ञानदेवाला उराशी घेतलं. त्याच्या सर्वांगावरून हात फिरवला. जलसमाधीच्या वेळी मध्यरात्री ही माता पित्र नदीच्या दिशेनं निघाली होती. तेव्हा फक्त मी सांगितलं तसं निवृत्तीत जागा होता. ज्ञानदेव हरिचिंतनात शांत झोपले होते. जाताना ती फक्त निवृत्तीला एवढंच म्हणाली, माझा हा ज्ञाना श्रीकृष्णाचा अवतार आहे, त्याला तू सांभाळ बरं. त्याच्या सगळ्या इच्छा तू पूर्ण कर, आई म्हणून पूर्ण कर. ते सगळं रुक्मिणीला पुन्हा आठवलं. तिनं ज्ञानदेवाला डोळे भरून पाहिलं. संपूर्ण विश्वाला वेड लावणाऱ्या या भावार्थ दीपिकेमुळं ज्ञानदेवांचं नाव त्रैलोक्यात गाजणार होतं, याची मातापित्यांना जाणीव होती. रुक्मिणीचे ओठ फक्त हललेत आणि बघता बघता ती अदृश्य झाली. भाव दर्शन दिलेलं आहे त्यांनी, पण त्याच्यामध्ये सगळं मिळालं. जो आनंद हवा होता ना, सगळं भरून पावलेले आहेत ज्ञानदेव त्यामुळं. आणि त्याच क्षणी मोगऱ्याचा सडा त्या गाभाऱ्यात पडलेले. ज्ञानदेव गाभाऱ्याबाहेर आले. त्यांचे डोळे माय आणि तात या दोघांच्या दर्शनामुळे तृप्त झाले होते.
अचानकपणे बाहेर अंधारून आलं. आकाशात विजा चमकायला लागल्या. ज्ञानदेव मंदिराच्या पुन्हा बाहेर आलेले आहेत. गाभाऱ्यातनं बाहेर आले. सोबत निवृत्तीनाथ होतेच. ज्ञानदेवांना दूरवर आकाशात गुंफा दिसू लागली. त्या गुंफांमध्ये ज्ञानदेवांना पुन्हा आईवडिलांचं दर्शन झालं. म्हणजे जणू काही त्यांनी गुंफेमध्ये समाधी घेतली की काय की असं त्या ठिकाणी त्यांना भावलं, असं भासलं. आणि दाटून आलेली सगळी काळोखी संपली. एकदम जो सगळं दाटून आलं होतं ते संपलं. विजा चमकायच्या थांबल्या आणि ज्ञानदेव निवृत्तीनाथांकडे पाहायला लागले. तेव्हा निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांचा उजवा हात हातात घेतला. त्यांना पुन्हा सभामंडपात आणून बसवलं. आसनावर बसवलं. ज्ञानदेव सद्गुरुरायांना म्हणू लागले, दादा, मला तात आणि आई माय या दोघांना भेटायची इच्छा होती रे. आज माझं हे भाष्य पूर्ण झालं. त्या क्षणी तू माझी इच्छा पूर्ण केलीस. एवढी इच्छा, एवढं शक्य होतं. त्याला इच्छा म्हणजे कामना धरू नयेत आपण सारखं म्हणतोय, ऐकतोय, दासबोधातही ऐकतोय. पण ही अशी एक अलौकिक इच्छा, ती धरणं काही फार चुकीचं नव्हतं. आणि म्हणून आज या वाग्यज्ञाची समाप्ती होणार. माझी आणखी एक इच्छा पूर्ण कर. तू आता मला प्रसाद दे. मी परवा सांगितलं होतं की प्रसाद दानम म्हटलेलं आहे. त्यालाच पसाय दान म्हटलेलं आहे. आपण पसाभर कोणाला तरी काही भिक्षा देतो, दान देतो. दारी आला, कोणी मागितलं काही तर असं मुठभर नाही देत, एक पसा भरून देत असतो. तसं तो ज्ञानदेवा निवृत्तीनाथांना म्हणतोय की तूच माझा यज्ञपुरुष आहेस. तू प्रसन्न झालायस. मी तुझ्याकडं एक मागणं मागणार आहे. आणि असं म्हणून त्यांनी हस्तचरण जोडले. पुन्हा एकदा नमस्कार केला आणि त्यांच्या मुखातून विश्वपार प्रार्थना प्रगट झालेली, जी तुम्हाला दादांनी त्या दिवशी ऐकवलेली होती. आणि त्याच वेळेला सगळ्या श्रोत्यांनी सुद्धा हात जोडले. ते श्रोतेसुद्धा मंत्रमुग्ध झालेले होते. प्रत्येकाला आपलं भानच राहिलेलं नव्हतं. एका वेगळ्या विश्वात सगळे वावरत होते. आणि म्हणून आता ज्ञानदेव मागतायत. लता मंगेशकरांनी किती सुंदर आवाजात गायलेला आहे. तो सगळा भाव त्यांच्या स्वरातून आणि त्यांच्या आंतरिकेच्यातून व्यक्त झालेला आहे. आपल्याला जमेल तसं आपण म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. एक एक बघूया. ते म्हणतायत की सद्गुरू राया, तुझ्याच कृपाप्रसादामुळं हा गीतार्थ सांगून पूर्ण झाला. त्या माझ्या गीताभाष्याचा मूळ स्रोत तूच आहेस. पैठण क्षेत्री तू मला आज्ञा केली होतीस की भगवंताची ही दिव्यवाणी सर्वांना मराठी भाषेतून उलगडून दाखव. मृतवत पडलेल्या समाजाला गीतेतलं संजीवन अमृत तत्व द्यावं आणि ते तत्वज्ञान माझ्या अंतःकरणात झिरपावं म्हणून तू गीता संबोधिनी नावाचा ग्रंथ निर्माण केलास. आता आपल्याला हा पण ग्रंथ पाहायचा आहे बरं का. गीता संबोधिनी कोणाच्या दादांना कुठे सापडला तर बघा, PDF ग्रंथ निर्माण केलास आणि नेवाशाला गुरुपदेश करताना माझ्या हातात दिला होतास. सद्गुरू राया, तुमच्या कृपाप्रसादामुळं हा गीतार्थ सांगून पूर्ण झाला. तुझ्यामुळे हे धर्मसंकीर्तन सिद्धीला गेलं. तुझ्या अवकाशव्यापी कृपेची फलश्रुती म्हणजे ही भावार्थ दीपिका. त्याचा तू स्वीकार कर आणि तू मला आता प्रसाद दे. मला पसाय दान हवं. केवळ तुझ्यामुळेच हा ग्रंथ सिद्ध झाला. हे विश्वात्मक देवा, आता विश्वात्मके देवे, तर हे विश्वात्मक देवा, येणे वाग्यज्ञे तोषावे. हा माझा तुझ्यामुळं घडलेला वाणीचा यज्ञ जो आहे
त्यावर तुम्ही संतुष्ट व्हा. ही वाणीची पूजा संपलेली आहे. तोषोनी मज द्यावे पसायदाने. आणि संतुष्ट होऊन तुम्ही फक्त मला एक पसाभर दान द्या, म्हणजेच मला आशीर्वाद द्या. या विश्वामधल्या सगळ्या जीवसृष्टीचं आता कल्याण व्हावं असं मला वाटतं. तुझे आशीर्वाद सर्वांना दे. फार सुंदर असं मागणं आता करतायत ज्ञानदेव. सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून ती वामनराव पैंची पण छान आहे ना प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. ते असं छान बघा, प्रत्येकाची एक वेगळी धाटणी आहे मागण्याची. तसं समर्थ म्हणतात, कल्याण करी रामराया जनहित विवरी, कल्याण करी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी जनहित विवरी. त्यांनी सुद्धा सगळ्या लोकांना तू हाताशी धर आणि त्यांचं हित कर असंच सांगितलंय. तेच ज्ञानदेव आपल्याला सांगतायत की या विश्वाचं कल्याण होऊ देत. सगळ्या वेदांताचं सार हे भगवद्गीतेमध्ये आलेलं आणि भगवद्गीतेचा विचार अत्यंत जिव्हाळ्यानं या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीचंही सार आपण तेव्हा पाहिलं होतं की 18व्या अध्यायातल्या एका ओवीमध्ये आहे आणि सगळ्याचं सार या पसायदानामध्ये आहे. ऋषीमुनींना, साधू संतांना, सज्जनांना अपेक्षित विश्व कसं असावं अशा संकल्पनेतून एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून श्री ज्ञानेश्वर महाराज पसायदान मागत आहेत. विश्वकल्याणाच्या अत्युच्च स्थितीचा राजमार्ग अत्यंत सोप्या आणि थोड्या शब्दामध्ये तिथपर्यंत कसं पोचायचं हे दाखवत आहेत. पसायदानातल्या प्रेरणा ज्यांना प्राप्त करता येतील त्यांना छोट्या या 9 ओव्यांमधून संपूर्ण ज्ञानेश्वरीचा मथितार्थ कळेल. नाही ज्याला वाचता येत, नाही ज्याला एवढा 9000 ओव्या तुम्हा सगळ्यांचं, खरं श्रोत्यांचं म्हणून सारखे जे म्हणतात की तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. अहो तुम्ही जर एवढा हे धरलाच नसता, काय म्हणू आपण, पेशन्स, एवढे सगळी ज्ञानेश्वरी होईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जे राहिलेले आहेत ना आजपर्यंत, आणि आता हे पसायदान ऐकेपर्यंत, ते खरे भाग्यवान आहेत. यूट्यूबवर मिळतं आहे म्हणून काहींनी सोडून दिलं इथे येणं, पण प्रत्यक्ष जे समोर बसून ऐकणारे आहेत ते श्रोते खरे भाग्यवान आहेत. आणि ज्ञानेश्वरांची जी तळमळ आहे, अगदी कळकळ आहे, ती ह्या 9 ओव्यांमधून सुद्धा आपल्याला कळून येईल. ज्याला नाही 9000 त्यांनी फक्त या 9 ओव्या रोज म्हणाव्यात. रोज त्यातला आशय समजून घ्यावा, मतितार्थ समजून घ्यावा आणि आपल्याला याच्या पलीकडचंही काही बघणं आवश्यक आहे. पसायदानाच्या 9 ओव्या साकल्यानं विचारात घेतल्या तर लक्षात येईल की माऊलींना जे काही मागायचं होतं ते सगळं त्यांनी केवळ एका ओवीमध्ये आणून सोडलेलं आहे. ती म्हणजे आता जी पहिली ओवी, म्हणजे आता विश्वात्मके नंतरची जी ओवी आहे ती किती म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. किंवा अगदी महत्त्वाची ओवी म्हणजे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित. तर सर्व सुखी असा प्रत्येकजण व्हायला पाहिजे. तिन्ही लोकातला प्रत्येकजण सुखी व्हायला पाहिजे. आणि त्यांनी काय करायला पाहिजे, आदिपुरुषी भजिजो, जो आदिपुरुष आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे, त्याची भक्ती करायला पाहिजे. जो भजन करतो, जो भक्ती करतो ती कशी, अखंडित. त्यांनी अखंडित भक्ती करायला पाहिजे, अखंडित. इतकं नेमक्या शब्दात त्यांनी मागितलेलं आहे की हायेस्ट, धिस इज द हायेस्ट डेस्टिनेशन असं म्हणलं आहे काही. सर्वोच्च कल्पना आहे.
काय हवंय ज्ञानेश्वर माऊलींना? बघा, आता आपण ठरवतो की मला आता आळंदीला जायचे, कुणी म्हणतं पंढरपूरला जायचे, कुणी म्हणतं खरा परमार्थ कळण्यासाठी पंढरपुरातच जाऊन राहायला पाहिजे, किंवा काही जण म्हणतात सरळ हिमालयात जाऊन राहावं, कुणी म्हणतात त्या केदारेश्वरलाच राहावं, सोरठी सोमनाथलाच राहावं, फक्त परमेश्वराची आराधना करावी, असं माऊलींना म्हणायचे का? नाही. त्यांनी सांगितलेलं आहे, सगळेजण सुखी होण्यासाठी मला काय काय करता येईल आणि मला काय काय मागता येईल, तो ज्ञानेश्वरी सगळी समजून, सगळी वाचून जे कळत नाही ते आपल्याला या पसायदानातून कळतं. ज्ञानेश्वरी फक्त ग्रंथ नाही आहे, काव्याचं पुस्तक नाही आहे, तर ती एक मंत्रसंहिता आहे. सगळे मंत्र आहेत. ऋग्वेदातल्या मंत्राला जेवढं महत्त्व आहे ना, तेवढं या ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक ओवीला मंत्राचं महत्त्व आलेलं आहे. कुठल्या ओवीचा मंत्राप्रमाणे जप केला तर काय लाभ होतो, याच्यावर काही जणांनी संशोधन केले. जसं बघा, आपण देवी सप्तशती वाचतो किंवा कुठलेही ग्रंथ वाचतो, गुरुचरित्र वाचतो, कुठलेही पुराण वाचतो, भागवत वाचतोय, त्याच्यानंतरसुद्धा एक तरी श्लोक असा म्हणावा. मग आपण सगळे म्हणतो कृष्णाय वासुदेवाय, बाकी काही नाही म्हणलं तरी तेवढा श्लोक तरी रोज म्हणावा. तर अशा काही महात्म्यांनी असं संशोधन केलेलं आहे की अमक्या ओवीचा जप केला किंवा पुन्हा पुन्हा वाचली, पुन्हा पुन्हा म्हटली तर त्याचा काय लाभ होतो, असाही लोकांनी प्रयत्न केलेला आहे. पण अशी किती स्थळं आहेत, प्रत्येकच ओवी महत्त्वाची हो. आता त्या शोधून काढायच्या आणि मग जसं त्याच्यात असतं की ऐहिक सुखासाठी, पुत्रप्राप्ती होण्यासाठी, संसारासाठी, आरोग्यासाठी, असे लोकांनी मग त्यातले एक एक श्लोक किंवा मंत्र शोधून काढलेले असतात. पण ज्या वेळेला अंतःकरणात ही अद्भुत रसाची अनुभूती येते, प्रत्येक ओवीजवळ आपल्याला थपकावंसं वाटतं. आपण थोडं नाही म्हटलं तरी तशा अर्थानं फास्टच गेलेलो आहे. एकेका ओवीवर एक एक दिवस चिंतन करून, अनेकांची मतं घेऊन आणि आपल्याला काय त्याचा अनुभव घेता येईल, असं आता आपण प्रत्येकानं वैयक्तिकरित्या ते करायला पाहिजे. पारायणं खूप करतात हो, पण यावर्षी जे आम्ही पारायण केलं ना, जेवढे 50-55 लोक बसले होते ना, प्रत्येकजण म्हणत होता की असं पारायण व्हायला पाहिजे. तर माहिती नाही, त्या ज्ञानदेवानी 75 वर्ष झाली त्या मंदिराला म्हणून समोर ती मूर्ती इतकी इतकी साजिरी गोजिरी आहे बघा, ती ज्ञानेश्वराची. सगळेजण या एकदा संगमनेरला आणि खरंच ते मंदिर पहा. त्या मूर्तीकडं पाहिल्यानंतर आपलं सगळं सुख दुःख वेदना सगळ्या संपून जातात आणि फक्त निखळ आनंद मिळतो. तर त्या व्यक्तीकडं, त्या मूर्तीमध्येच सगळा भाव भरलेला आहे. आणि त्यामुळं एकनाथांनी म्हणलेलं आहे की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. हे वाक्य किंवा हे चरण सगळेजण म्हणतात, एकतरी ओवी अनुभवावी. पण ती अनुभवण्यासाठी आधी आकलन व्हावी, त्याच्यातलं मला काय घेता येईल, मी काय करू शकतो. आणि हे खरंच सत्य आहे की एक तरी ओवी आपण आचरणात आणली पाहिजे. आणि ज्ञानेश्वरीचीच कृपा किंवा ज्ञानेश्वरांचीच कृपा जेव्हा आपल्यावर होते, त्यावेळेला एकेका ओवीचा अर्थ उलगडत जातो. कधीकधी आपल्या अंगावर असे रोमांच उठतात, थरथर होतं, आपल्यालाच कळत नाही, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, सगळे अष्टसात्विक भाव निर्माण होतात. आपण काही ओव्यांमध्ये पाहिलेलं आहे. आणि जीवाला परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची आपली हळूहळू प्रगती किंवा तयारी होऊन जाते. मग ही ज्ञानेश्वरी का वाचायची, केव्हा वाचायची, का पारायणं केली जातात? पारायणं तर केलीच पाहिजेत, पण ही परंपरा अधिक वाढली पाहिजे. आता त्या मगाच्या ताईंनी सांगितलं की एखादा म्हणतो की तुम्ही मनाचे श्लोकाचा अभ्यास करता, कशासाठी करता? दासबोध वाचता, कशासाठी वाचता? तर आपण 4 लोकांना समजावून दिलं तरी 400ना समजावून दिल्यासारखं झालं. ते 4 जण जर प्रवृत्त झाले तर हळूहळू ही संख्या वाढत राहील. आणि मग प्रत्येक कार्याला मनुष्य, तरुण विशेषतः, हे त्याच्यामध्ये प्रवृत्त होतील. असं म्हणून पहिलं जे मागणं केलेलं आहे ते आपण आधी समजून घेऊया.
जे खळांशी व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतान परस्परे पडो, मैत्र जीवांचे. आता जो प्रसाद मागितला त्याच्यामध्ये अभूतपूर्व असं कधी कुणी मागितलेलं नसेल. कुणी जर प्रसन्न झाला, देव देव जरी मज कधी भेटला, तर आपण म्हणतो त्या मोलकर्ण याच्यामध्ये गाणं होतं, देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला. म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला. ती एक साधी आई आहे, आपल्याच मुलाच्या घरामध्ये मोलकरीण म्हणून राहते. मुलगाही तिला ओळखत नाही, सुनेला तर प्रश्नच नाही. आज तर रोज अशा घटना घडत असतात. पण तरीसुद्धा ती आई परमेश्वराजवळ काय मागणार आहे, तर माझं सगळं जीवन माझ्या मुलाला दे. ज्ञानदेवांनी त्याच्याही पेक्षा कितीतरी उच्च कोटीचं मागणं मागितलेलं आहे, की जे खळांची व्यंकटी सांडो. परवा आपण पाहिला होता एक दिवशी अर्थ, की खळं म्हणजे दुष्ट लोक, दुर्जन, आणि त्यांची व्यंकटी म्हणजे त्यांच्यामध्ये जो वाकडेपणा आहे, दुष्टपणा आहे, तो सगळा सांडो. पाणी एकदा सांडून गेलं, दूध एकदा सांडलं, तेल एकदा सांडलं की पुन्हा भरता येत नाही. तसं एकदा हा वाकडेपणा सगळा संपला की संपला, पुन्हा त्या ठिकाणी यायलाच नको. आणि म्हणून ते सांगतायत की जे खळांची व्यंकटी सांडो. जे म्हणजे एकाच वेळेला ते असं म्हणतायत की एकदा ते पटकन बोलून जात आहेत की जे काही दुष्टचक्र आहे, जे काही दुष्टपणा आहे, हा एकदा संपून जाऊ देत त्यांच्या ठिकाणचं. बरं, दुष्टपणा संपला की संपलं का? नाही. तया सत्कर्मी रती वाढो. मुख्य म्हणजे प्रत्येकाची चांगल्या कर्मामध्ये रती होऊ देत, रती वाढू देत. नुसतं काम करावंसं वाटणं वेगळं, आणि चांगलं काम करणं, सत्कर्म करणं, लोकांच्या उपयोगी पडेल असं करणं, हे महत्त्वाचं आहे. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. एक छोटंसं उदाहरण देणार आहे, पण आधी पुढची ओळ घेऊया. आणि भूतान परस्परे पडो, मैत्र जीवांचे. सगळ्या भूतमात्रांमध्ये, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये पडो म्हटलेलं आहे. परस्परांमध्ये पडो म्हणजे परस्परांमध्ये निर्माण होऊ देत. काय? मैत्र जीवांचे. मैत्र निर्माण होऊ दे, मैत्री निर्माण होऊ दे. प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल प्रेमच वाटू देत, मैत्रीच वाटू देत. या जगात कोणीच दुष्ट नको, शत्रू नको, फक्त मैत्री. भगवंत तरी म्हणतात, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो. ज्ञानदेवांनी पुढं जाऊन म्हटलेलं आहे की ते नकोच शत्रुत्व, फक्त मैत्री वाढू देत, फक्त प्रेम वाढू देत. आता या ओळीवर कित्येक जणांनी आक्षेप घेतलेले, काय मागून मागितलं आणि पहिलं दुष्टांचंच मागितलं. अहो, एक डॉक्टर होते, त्या डॉक्टरांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि ते म्हणाले की काय म्हणे, माऊलींनी मागून मागितलं आणि पहिला दुष्टपणा संपू देत. म्हणजे दुष्ट संपू दे नाही म्हटलेलं, त्यांचा दुष्टपणा संपू दे. मग जो त्यांच्याकडे जे कोणी संत महंत गेले होते ते म्हणतात, तुम्ही डॉक्टर आहात ना? म्हणे हो. मग डॉक्टर, मला एक सांगा की तुमची OPD चालू आहे आणि OPD चालू असताना एकदम एखादी सिरियस केस आली ॲक्सिडेंटची, तर तुम्ही OPD कराल का त्या सिरियस पेशंटला अगोदर बघाल? ॲक्सिडेंटवाल्या ते म्हणले, हे काय विचारणं झालं, पहिलं मी त्या सिरियस पेशंटला घेणार, OPDतले काय नंतर पाहिले तरी चालतील. ते म्हणले, इथंच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ज्ञानदेवांनी जे नॉर्मल आहेत, कॉमन आहेत, त्यांच्यासाठी बोललेलेच नाही आहेत. खळांच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या पापाचं सावट असतं आणि ते दूर करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून विश्वात्मक देवाला त्यांनी काय मागितलं, तर ज्यांच्या ठिकाणी वाकुडेपणा आहे, वाईट आहे, दुष्टपणा आहे, ती प्रथम संपू देत आणि एकमेकांबद्दल एकमेकाला प्रेम वाटू देत.
बघा असे काही काही खेळ घेतात हल्ली, आणि मग ह्या नंबरनी त्या नंबरशी भेटायचं, मग त्यांनी त्याला बोलायचं, मग हाय हॅलो करायचं, नव्यानं मैत्री सुरू केली जाते. असे काही काही खेळ हल्ली खेळतात. पण इथं ज्ञानदेवांनी डायरेक्टच सांगितलं, आपल्याला समजा एखादा कोणी वाकडा माणूस भेटला, दुष्ट माणूस भेटला, आता त्यांनी सांगितली ओवी नुसती म्हणून चालेल का हो? नाही. आपण काय करायला पाहिजे? त्याच्या ठिकाणी आता मगाशी त्या एक ताई विचारत होत्या की ज्याचा स्वभावच दुष्ट आहे किंवा जो असा वाईटच आहे, चांगलं कुणाचं बघवतच नाही किंवा जो काही कुणाचं चांगलं करतच नाही, त्याचा स्वभाव कसा बदलायचा म्हणे, त्याचा दुष्टपणा कसा बदलायचा? तर त्याच्यासाठी सज्जनांच्या संगतीत राहायचं, चांगले ग्रंथ वाचायचे, चांगल्या गोष्टी ऐकायच्या, आणि मग त्याच्यातून आपल्याला हळूहळू प्रेरणा मिळते. तर इथे म्हणून ज्ञानदेवांनी ते सांगितलेलं आहे. आता सध्या आईचं उदाहरण घेऊया हो. ज्ञानेश्वर माऊलीच आपण त्यांना म्हणतो, म्हणून त्या माऊलींनी पहिलं या दुष्टाकडे पाहिलेलं आहे की आहेतच नाही, जिथं सुष्ट आहेत तिथे दुष्ट असणारच. जग निर्माण करताना काही सगळं चांगलं केलं नाही, त्या त्रिगुणांचा तिथं पहिला समावेश झालेला आहे. सगळेच जर सत्वगुणी असते तर त्या रज आणि तमाचं कारणच नव्हतं. पण रजतम आहे म्हणून त्या सत्वला महत्त्व आहे. पण माऊली काय करते, आई काय करते? आता हल्ली 1 किंवा 2 मुलं किंवा अगदी एकच मुलं आहे ते सोडा, जरा आपल्या काळातलं बघा, 5 बहिणी, 3 भाऊ, 5 6 7 भाऊ, 3 4 बहिणी, असं ते अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा अगदी आशीर्वाद खरा व्हायचा. आमच्या सासरी तसं होतं, माहेरी चांगलंच होतं. आणि मग त्या 10ही मुलांमध्ये किंवा 8ही मुलांमध्ये सगळे वेल सेटल झाले, जे शिकले, ज्यांना नोकऱ्या मिळाल्या, ज्यांची लग्न झाली, ज्यांचे म्हणजे जोडीदार चांगले मिळाले, त्यांना मुलं झाली, तीही उपजत चांगली निघाली, हुशार निघाली, त्यांच्याकडं आईचं लक्ष नसतं. आईचं लक्ष जास्त कोणाकडं असतं? जो मंद असेल, जो जास्त शिकत नाही आहे, ज्याला बुद्धी नाही आहे, किंवा जो अपंग आहे, काहीतरी त्याला कमीपणा आहे. आता बघा काही जण म्हणतात की ते प्रेग्नन्सीतच काही वेळेला गोळ्या औषधं घेतात आणि त्यामुळं मुलं अशी उपदतच मतिमंद निघतात. आता मतिमंदांच्या शाळा पण आहेत. काहींची दृष्टी अधू असते, काहींना कानाने ऐकू येत नाही, काहींना तो पोलिओ बघा लहानपणीच व्हायचा. पहिल्या 2-3 महिन्यात झालेला होता. माझ्या एका भावाला पोलिओ, जुळे झाले होते, आणि जो चांगला होता कणखर तो सगळ्या गोष्टी पटापटा करायचा, आणि हा जरा मंद करतोय. तेव्हा आईचं लक्ष नेहमी त्याच्यावरच जास्त असायचं की बाई संजूला असं होतंय हो, तो एका कुशीवर होत नाही आहे, म्हणजे लक्ष तिचं जो पळतोय वळतोय त्याच्याकडं नव्हतंच. तसंच ज्ञानदेवांनी केलेलं आहे की ह्या जगामध्ये जे दुष्ट आहेत, ज्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, ती येताना आली असेल, तमोगुण त्यांचा जास्त आलेला असेल त्यांच्यामध्ये, पण आता आपण त्यांच्यामध्ये बदल करावा असं भगवंत विश्वात्मक देवाला सांगतायत आणि आपल्या गुरूंना सांगतायत. म्हणून ही सगळ्या विश्वाची माऊली, आणि त्यांनी पहिल्यांदा खलांना सुधारावं, दुष्टांना सुधारावं असं मानलेलं आहे. भर्तृहरीसुद्धा नीतिशतकात असं म्हणतो की एते सत्पुरुषाः परार्थ घटकाः स्वार्थम परित्यज्यते सामान्यास्तु परार्थमुद्यमरताः स्वार्थाविरोधे नये. जे सत्पुरुष असतात ते दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचा स्वार्थ सोडतात, आणि सामान्य कसे असतात? परार्थम उद्यमरता, जे दुसऱ्यांच्या परार्थामध्ये मग्न झालेले आहेत त्यांच्याशी ते विरोध करतात, आणि स्वार्थाविरोधेनं, ज्याला स्वार्थच समजतो ते दुसऱ्याचा परार्थ कधी जाणतच नाहीत. पण खूप लोकांना बघा दुसऱ्याची सेवा करायला आवडते. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता
लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविते साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर जय तू श्रीकृष्ण।